शेतकरी मित्रांनो नमस्कार. पीएम किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता देशभरासह राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा करण्यात आलेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही आणि ही शेतकरी संख्या 2,48,032 एवढी आहे की ज्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही. यातील बहुतांशी शेतकरी हे पीएम किसान सन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात आलेले आहेत. तर काही शेतकरी त्यांच्या कागदपत्रांच्या त्रुटीच्या पूर्ततेअभावी त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही. याची विविध कारणे कोणती आहेत याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याद्वारे व राज्य शासनाच्या 7व्या नमो किसान सन्मान योजनेच्या हप्त्याद्वारे यापूर्वी राज्यातील 92,89,273 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या द्वारे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला होता. तर कालच्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान सन्मान योजनेच्या द्वारे राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1808 कोटी रुपयांचा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला आहे. तर राज्य शासनाद्वारे दिला जाणारा 8वा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची आचारसंहिता राज्यामध्ये चालू असल्यामुळे राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता टाकणे प्रलंबित आहे. आता यामध्ये हे 2,48,000 शेतकरी 2,48,032 हे शेतकरी कशामुळे यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता पडलेला नाही. तर सर्वप्रथम पीएम किसान सन्मान योजनेमध्ये शेतकरी कुटुंबाची व्याख्या ठरवण्यात आलेली आहे. त्याची संकल्पना निश्चित केलेली आहे. शेतकरी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती पत्नी व 18 वर्षाखालील मुले यांचं एक कुटुंब समजलं जातं आणि या कुटुंबामध्ये जर सर्वांच्या नावावर जमीन असेल, पती पत्नी किंवा मुले यापैकी एका व्यक्तीला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात येतो. परंतु यापूर्वी या कुटुंबातील सर्व सदस्यांनी किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला होता. अशा सदस्यांची किंवा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करून याद्वारे एका कुटुंबात जर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला असेल तर इतर सदस्यांची नावे कमी करून एका सदस्याचे नाव कायम ठेवण्यात आलेले आहे. अशाही शेतकऱ्यांची संख्या या 2,48,032 शेतकऱ्यांमध्ये आहे. दुसरं कारण म्हणजे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन नव्हती. यांनी चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी करून इतके दिवस पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा लाभार्थ्यांची छाननी करून यांना सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतजमिनीची विक्री केलेली आहे. असे शेतकरी यातून वगळलेले आहेत. काही शेतकरी मयत झालेले आहेत पण त्यांच्या फेरफारद्वारे वारसा हक्काने पत्नी किंवा मुलांच्या नावाने जमीन झालेली नाही. अशा शेतकऱ्यांना सुद्धा हप्ता पडलेला नाही. तर यामध्ये या सर्व कारणांमुळे काही शेतकरी हे कायमस्वरूपी अपात्र झालेले आहेत. तर काहींच्या खात्यामध्ये ह्यावरील कारणामुळे आपण चर्चा सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. आता यामध्ये काही असे शेतकरी असू शकतात की वरील त्रुटीमध्ये ते शेतकरी बसत नाहीत. त्यांची कुटुंबाची व्याख्या सुद्धा त्या कुटुंबाच्या व्याख्येत सुद्धा बसतात व त्यांनी इतर कुठल्या त्रुटीमध्ये सुद्धा नाही तरीही त्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड व आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल घेऊन तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये पीएम किसान योजनेशी संबंधित एका कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली असते. त्या कर्मचाऱ्यास आपण आधार कार्ड व मोबाईल सोबत घेऊन भेटावे व आपल्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता का पडला नाही या संबंधित काही त्रुटी आहे का याची माहिती घ्यावी. आता पीएम किसान योजनेमध्ये आपण पात्र आहेत. आपण आता चर्चा केल्याप्रमाणे कुठल्याच त्रुटीमध्ये आपण बसत नाहीत. तरीही
आपला हप्ता प्रलंबित आहे, तर यामध्ये काही त्रुटी असतील तर आपण हे तालुका कार्यालयात जाऊन पाहू शकतो. परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांना शेतकरी मयत झाल्यामुळे त्यांच्या फेरफारद्वारे वारसा हक्काने जमीन ट्रान्सफर झालेली आहे, हस्तांतरण झालेली आहे. यामध्ये त्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे. परंतु यापूर्वी PM किसानच्या वेबसाईटवर त्यांनी माहिती अपडेट करण्यासाठी किंवा कागदपत्रे अपडेट करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना रिजेक्ट बाय डिस्ट्रिक्ट एवढाच मेसेज दाखवण्यात येत होता. म्हणजे त्यांना त्यांचं नेमकं कारण समजत नव्हतं की आपला प्रस्ताव कशामुळे प्रलंबित आहे, आपल्याला PM किसान योजनेचे हप्ते का पडत नाहीत किंवा त्याच्यात कोणती त्रुटी आहे हे समजत नव्हतं. याही पूर्वी अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशनद्वारे आपल्याला त्रुटींची पूर्तता करता येत होती आणि ते टॅब काही दिवसापूर्वी बंद झालेलं होतं. पण मागच्या काही दिवसापासून केंद्र शासनाने PM किसान योजनेच्या पोर्टलवरती अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावाने एक टॅब ओपन केलेले आहे. अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन या टॅबद्वारे ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे, जे की मयत झाल्यामुळे वारसा हक्काने शेती ट्रान्सफर झालेली आहे व त्याच्या जागी नवीन शेतकरी PM किसान योजनेमध्ये त्यांची नोंदणी करायची आहे, अशा शेतकऱ्यांना काही त्रुटी असतील, त्यांचं फेरफारची प्रत असेल, आधार कार्ड मागितलेलं असेल मयत व्यक्तीचं किंवा नवीन मयत व्यक्तीचं व त्यांच्या वारसाचं, हे काही कागदपत्रे असतील, हे कागदपत्रे आपल्याला PM किसानच्या वेबसाईटवर जाऊन ह्या अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन या टॅबद्वारे आपल्याला अपलोड करता येतील व आपली त्रुटीची पूर्तता करून आपल्याला PM किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यास मदत होईल. आणि या संबंधीचा हा एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक किंवा त्याशी संबंधित आपण या व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न करूया. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपली काही त्रुटी असेल तर PM किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन आपण अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशनद्वारे ह्या कागदपत्रांची पूर्तता करावी. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक, कमेंट करा आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित विविध शासकीय योजना यांचे नवीन अपडेट याविषयी माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.